गावात काहीच काम मिळत नाहीये. शिक्षण असूनही उपयोग काय? खरंय, किती दिवस असं बसून राहणार? मित्रांनो, जय जिजाऊ एक कवितेची ओळ आहे की मरण दाराशी आलं आणि आपण त्याला म्हणतो की ये तुला 100 वर्ष आयुष्य आहे, आणि मग मरणही चाट पडतं की म्हणतं की काय हा मनुष्य आहे. अशी तुमची आमची सगळ्यांची अवस्था झालेली आहे की मरण सध्या अलीकडच्या काळामध्ये खूप स्वस्त झालेलं आहे. कुणी अपघातात जाते, कुणी आत्मघातानं जातं, आणि जाणं हे इतकं स्वस्त झालेलं असताना आपण त्या जाण्याची हे आता उत्सव साजरे करू लागलेलो आहोत. सावडण्याच्या ठिकाणची भाषणांची भाऊगर्दी जर बघितली तर याचं वास्तव आपल्या लक्षात यायला वेळ लागणार नाही. आणि हे सांगणं याच्यासाठी आहे की आपण अलीकडच्या काळामध्ये जी काही हुकुमशाही किंवा जो काही फॅशिझम आपल्यावर लादला गेला आहे, तर तो आपण मुकाटपणे कुठेतरी स्वीकारतो आहोत. आणि हल्लीच्या सरकारने विरोधी पक्ष हा संपवलेला आहे पूर्णपणे. आणि या कृषीप्रधान देशामध्ये तुम्ही आम्ही या जगाचे, या देशाचे पोशिंदा असताना, शेतकरी असताना, या शेतकऱ्याला किसान आयडी कार्ड काढावं लागतं. ही याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठलीही नाही. की किसान ओळखपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथल्या सरकारच्या योजनांचा किंवा स्वतःचं अस्तित्व तुम्ही सांगू शकत नाही. ही इथली शोकांतिका आहे. काही घटना अलीकडच्या काळामध्ये सरकार नावाची जी काही व्यवस्था आहे, तर ती सकाळी उठते झोपेतून आणि नाश्त्याच्या वेळेला तुमच्या आमच्यावर एक कुठला तरी एक आदेश लादते किंवा एखादा फतवा काढते. दुपारी वेगळा काढते, तिसरा पहारा वेगळा काढते, संध्याकाळी वेगळा काढते, आणि रात्री झोपताना एक वेगळा आदेश किंवा फतवा काढते. आणि त्याचं अनुकरण करण्याशिवाय आपण त्याची कुठेही चिकित्सा करत नाही. की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आम्हाला, तुम्हाला 400 वर्षापूर्वी सर्वप्रथम धर्मचिकित्सा करायला शिकवलं, मात्र आपण या सरकारच्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवायला अजूनही तयार नाही. महिन्याभरापूर्वी सरकारने एक फतवा काढला की शिक्षकांनी कुत्र्यांची जनगणना किंवा मोजणी केली पाहिजे. मग त्याच्यानंतर त्याला काही गोष्टीकडून काही विरोध झाला, मग पुन्हा ते सरकारने कुठेतरी तो आदेश थोडासा बाजूला केला. त्याच्यानंतर महिन्याभरापूर्वी पुन्हा एक आदेश काढला की ज्यांची लग्न 2002 नंतर झाली तर त्यांनी माहेरचा काहीतरी पुरावा आणला पाहिजे की मतदान करण्यासाठी, नाहीतर मग त्यांचं नाव त्या मतदान यादीतून वगळण्यात येईल. म्हणजे ज्यांचं लग्न 2002 नंतर 2003 मध्ये झालं आणि त्यांनी त्यांच्या आईचा किंवा वडिलाचा पुरावा आणायचा, म्हणजे याच्यानंतर या मधल्या काळामध्ये 5-5 वर्ष यांना सरपंचापासून तर देशाच्या पंतप्रधानापर्यंत या स्त्रियांनी मतदान करून निवडून दिलं. ते मतदान त्यांना चाललं. आणि आताच नेमकं काय असं घडलं, 14 ऑगस्ट 2024 रोजी लाडक्या बहिणीच्या नावाने लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा केले पहिल्या टप्प्याचे, आणि त्याच्यामध्ये पुन्हा अघोषित सरकारने फतवा काढला की ते खाते कुठेतरी केवायसी साठी डॉर्मॅट, स्टॉप किंवा होल्ड म्हणून बंद झाली. म्हणजे रिझर्व्ह बँकेचा नियम सांगतो की एखादं खातं जर संशयास्पद वाटत असेल तर त्या खात्याला होल्ड केला जाऊ शकतो. मात्र जे काही नियमित ग्राहक आहेत तर त्यांचं खातं असं पूर्व सूचना दिल्याशिवाय बंद करता येत नाही किंवा होल्ड लावता येत नाही, हा नियम सांगतो. मात्र सगळे नियम सध्या तरी भाषणात गुंडाळले जातात. आणि त्या विरोधात जर आपण कुठं तक्रार केली किंवा न्याय व्यवस्थेचा दरवाजा जर ठोठावला तर वर्षानुवर्ष तुमचं आयुष्य संपेल, पण तुम्हाला न्याय मिळेलच याची शाश्वती किंवा गॅरंटी राहिलेली नाही. त्रिशूल पाटलाचा आज एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतावर अधिग्रहणाच्या नावाखाली त्याच्या घरावर बुलडोजर चालवला जातोय आणि तो शेतकरी हताश होऊन तिथून त्याच्याशिवाय रडण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो. तुषार खरात नावाच्या पत्रकाराच्या घरावर जप्तीची नोटीस येते. अशा कितीतरी घटना तुमच्या आमच्या समोर घडत आहेत आणि तरीही आपण अशा लोकांचं, या राजकीय व्यवस्थेचं समर्थन करत आहोत. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. आमच्या गावातील एका मुलाला 8 एप्रिल रोजी, त्याचं तुम्हाला पत्र मी स्क्रीनवर दाखवत आहे, की त्याला 8 एप्रिल रोजी त्याच्या खात्यामध्ये 5,200 काहीतरी रुपये जमा झाल्याचा त्याला मेसेज आला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं खातं सायबरच्या म्हणण्यावरून ते होल्ड करण्यात आलं. आणि त्याच दिवशी रात्री त्या सायबरच्या पोलीस स्टेशनकडून, म्हणजे पिंपरी चिंचवडच्या पोलीस स्टेशनकडून त्याच्या मेलवर सुद्धा पत्र आलं की हे होल्ड फ्रीज जे आहे ते हटवण्यात यावं. त्यांनी सीसी मध्ये त्या ज्याचं खातं होल्ड केलं होतं त्यालाही ठेवलं आणि बँकांचे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत तर त्या बँकांनाही ते मेल पाठवला पिंपरी चिंचवडच्या पोलीस स्टेशननं. आणि आज जवळपास 22-23 एप्रिल आहे,
तो त्या दिवसापासून त्या बँकेच्या चक्रा मारतो आहे की माझ्या खात्याला कुठल्या कारणामुळे होल्ड लावला. त्यानं पत्रही दिलं, मात्र त्याचं होल्ड अजून हटवलं नाही. आज त्याला लेखी तक्रार लिहून दिली, मात्र बँकेनं ही तक्रार स्वीकारण्यास नकार दिला, आवक जावक मध्ये घेण्यास नकार दिला. शेवटी मेलवर आज ती तक्रार पाठवली आणि ही मुजोरी किंवा हा उद्दामपणा जी काही इथली प्रशासकीय व्यवस्था आहे तर ते मग तो कुणाच्या भरोश्यावर वाढतो आहे. आता एका शिक्षकाचा फोन आला की त्याचं काही दिवसापूर्वी वाशिम जिल्ह्याच्या ठिकाणी ब्रँचला खातं होतं आणि ते खातं त्यांनी 2-3 वर्षापूर्वी बंद केलं आणि सॅलरीसाठी अकाउंट मग त्यांनी स्थानिकच्या रिसोड शाखेमध्ये खोललं आणि आता त्यांना त्या खात्याची केवायसी करावी लागते असा सगळ्याच शासकीय कर्मचाऱ्यांना फतवा काढलेला आहे की कुठले तरी कागद जमा करायचे, बँकेत जाऊन ती केवायसी करायची आणि अर्जन्सी मध्ये सांगितलेले की लग्न झाल्याबरोबरच लेकरू पाहिजे असं सरकारचे आदेश असतात की 2 दिवसातच द्या किंवा 8 दिवसातच द्या. बाकी एखाद्यानं जर न्याय मागितला तर त्याला न्याय वर्षानुवर्ष मिळेल याची काही गॅरंटी नसते. मात्र हे सगळे फतवे तात्काळ प्रभावाने लागू होतात आणि अशा स्थितीमध्ये मग तो केवायसी करण्यासाठी त्या बँकेत गेला असता तर त्यांना सांगण्यात आलं की तुमचा सीआय अजूनही वाशिमला जिवंत आहे. आता त्याच्यामध्ये त्या शिक्षकाचा काय दोष? मग तुम्ही त्या वाशिमला जा, कारण तिथं तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहे आणि इथं मतदान कार्ड दिलेलं आहे. वास्तविक हे बँकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये असते किंवा बँक स्वतः एकमेकांमध्ये कम्युनिकेट करू शकते, मात्र बँका हे करत नाही. एखादा शेतकरी जर पीक कर्जाची मागणी करायसाठी बँकेत गेला तर त्याला सांगितलं जातं की तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही. त्याला महिनाभर या टेबलवरून त्या टेबलवर फुटबॉलच्या चेंडू सारखं टोलवलं जातं. अशी ही इथली अवस्था आणि व्यवस्था झालेली आहे. तर मित्रांनो, निदान सध्या तरी आपण सामूहिकपणे संघर्ष आंदोलन जरी करू शकलो नसलो तरी तुमच्यावर असा कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्या जे काही लिगल डिपार्टमेंट असेल तर लिगल डिपार्टमेंटकडे तक्रार करायला विसरू नका. जर तुम्हाला तक्रारीसाठी जर काही अडचणी येत असतील की नेमकी तक्रार कुणाकडे पाठवायची, आयुक्ताकडे पाठवायची की मुख्यमंत्र्याकडे पाठवायची की पीएमओ कार्यालयाकडे पाठवायची, तर याबाबत तुम्हाला जर काही मदत लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला आमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर देत आहोत. आम्हाला बिनदिक्कतपणे कधीही संपर्क करा. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जी होईल ती मदत करण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कारण संभाजी ब्रिगेडची टॅगलाईन आहे की सर्वसामान्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात. शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गरज पडत असेल तर आमचा नंबर दिलेला आहे. तुर्तास धन्यवाद.